आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर टीचर, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला खूप मिस केलं. मी पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस करते. पर मला सांग, तू कशी आहेस? तिची तब्येत बरी नाहीये. हो, बिचारीच्या चेहऱ्यावरून कळतंय. फार चेहरा सुकलाय हो तिचा. काय ग, बरं नाही वाटत आहे तुला? हो टीचर. आता काय सांगू मॅडम, मागच्या 1 आठवड्यापासून निकिताची तब्येत ठीक नाहीये. सतत डोकं दुखत असतं. खूप अशक्त झाली आहे ती. हो, 2 दिवसापूर्वी ती शाळेला जात होती आणि चक्कर येऊन पडली. बापरे. हो. अहो, मग डॉक्टरांकडे दाखवलं नाही का हिला? दाखवलं. डॉक्टरांनी खूप महागातले ट्रीटमेंट करून घरी पाठवलं आणि आम्ही विचारलं तिला काय होतंय, तर तेही सांगत नाहीयेत. अहो, आम्ही गरीब माणसं, आम्हाला नाही परवडत आहे महागातले ट्रीटमेंट. आता आम्हाला देवाचाच आधार आहे. मी देवाला हात जोडून प्रार्थना करायला आलीये, माझ्या मुलीला लवकर बरं वाटू दे. निकिता, तू स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही? हो. मी शाळेत असताना तुम्हाला सगळ्यांना झाशीच्या राणीची एक गोष्ट सांगितली होती, आठवते? हो. मग त्या झाशीच्या राणी किती स्ट्रॉंगली आणि धैर्याने त्या शत्रूशी लढल्या होत्या की नाही? तुला सुद्धा तुझ्या आजाराशी असंच लढायचंय. अजिबात घाबरायचं नाही. तुला काही होणार नाही. स्ट्रॉंग गर्ल आहेस की नाही तू? हो टीचर. गुड गर्ल. आणि मला माहिती, तू लवकरात लवकर बरी होणार आहेस. खूप धीराची आहे माझी पोरगी. किती त्रास होत असेल ना तरी बोलून नाही दाखवणार. आज तिचे बाबा जिवंत असले असते तर किती बरं वाटलं असतं, किती आधार मिळाला असता आम्हाला. देव तरी किती परीक्षा घेतोय हो. नेतानाच एकदम सगळं घेऊन गेलं, तरी मी हिला लोकांची धुनी भांडी करून हिला शिकवते. आम्ही जे भोगले ते हिच्या वाटेला येऊ नये असंच वाटतं. आई, हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काय वाटतं नाही मी समजू शकते. आणि वडील नसले की आपले काय हाल होतात ना, हे मी खूप चांगलं अनुभवलंय. पण तुम्ही अजिबात धीर सोडू नका. सगळं काय व्यवस्थित होईल आणि निकिता सुद्धा लवकरात लवकर बरी होईल. मी बाप्पाला प्रार्थना करणार आहे निकितासाठी. तिला काहीच नाही होणार आहे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. माझी निकिता लवकर बरी होऊ दे. चला, येते मी. हो, चल बाळा. बाय टीचर. बाय. आणि काळजी घ्या.
यार कुठे राहिला हा देवांश? इतका उशीर होणार होता तर मला पण सांगायचं ना, मी पण उशीर आले असते. मीटिंग झाल्यानंतर जरी कळवलं असतं ना तरी पण वेळेत पोहोचले असते. त्याच्या जागीचं टोनी असता ना, जसं जीवच घेतला असता त्याचा. एसी एसी रिलॅक्स. टोनी नाहीये हा, ती देवांश जहागीरदार आहे. रिच व्हायचंय ना आपल्याला. पेशन्स बेबी. कॉल करून बघते. याला काय अर्थ आहे? कॉल पण बिझी येतो याचा. नुसतं स्टॅच्यू करून ठेवला माझा. या ओके देन. आपण नेक्स्ट वीकला जेव्हा मीटिंग करू तेव्हा बाकी सगळं डिस्कस करूच. या सी यू. बाय बाय. ओ अंजलीचा मिस कॉल.